ज्या अभिष्ट चिंतनाच्यासाठी आपण उपस्थित आहोत ती सगळ्यांची सहकारी वैजयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, लोकसभेचे आमचे सहकारी खासदार निलेश लंके, परभणीचे आमदार नारायणराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले. ते सुषमाताई अंधारे, नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विचार मांडले. तर तिथे रेखाताई पाटील, अन्य सगळे सरकारी बंधू भगिनी, आज या ठिकाणी 2 कार्यक्रम आहेत. एक जयंतांचा सत्कार 70 वर्षामध्ये ते गेले, आणि दुसरा की नाट्यक्षेत्राच्या संबंधी त्यांना असतात त्यांची अस्वस्थता मध्यंतरी होती, आज ती दूर झालेली. मला आठवतं की वाचेकडे इतक्या ठेचायला आलं की जयंताला कॉन्टॅक्ट केलं होतं, कसं होणार काय होणार. मी सांगितलं ते सांस्कृतिकदृष्ट्या समजून जाऊन ओळखला जाणारा हा परिसर आहे. तिची संस्कृती एक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याचं दर्शन आपल्याला बुद्धदेवी आणि सिगारेट त्याचं दर्शन या भागामध्ये होतं. अनेक ऐतिहासिक गोष्टी या भागात घडल्या. शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्य स्थापित केलं, तो हाच परिसर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 सालाचा सत्याग्रह केला, तोही हाच पराभव. आणि शेजारच्या खंडेरी बेटावर मानाक बांधलं गेलं. 90 वर्षावर जगावर इंग्रजांचाही पराभव केला. आज या ठिकाणी कान्होजी आंग्र्यांचे वंशज सैखेल कान्होजी आंग्रेंनी याच भूमीतून भव्य अनाथ केलं आणि पोर्तुगीज आणि इंग्रजांना शहर दिला. आणि हा सगळा भाग एक प्रकारचा हा ऐतिहासिक भाग. रायगड, अलिबाग, जळगाव, चौल, रेवदंडा या सगळ्या परिसर ऐतिहासिकदृष्ट्या विशेषतः कोळी संस्कृतीनं समृद्ध झालेले आहे. नागाव एकेकाळी विद्येच्या बाहेर म्हणून ओळखला जातो. अनेक गोष्टी या ठिकाणच्या या सांगण्यासारख्या आहेत. नाट्यगृह आणि कला यासाठी संस्कृतवाद या भागाचा फार जुना आहे. आणि ते जर सांगायचं झालं तर एकेकाळी रायगड जिल्हा हा शक्तिपुरांचे सामने करणारा ज्याला वाऱ्यानं आठवतो त्याचं वैशिष्ट्य या भागाचं होतं. या भागानं अनेक कलांचं केले, शाहीर केले, बऱ्याचशी रंगभूमीला गायक दिले, कलाकार दिले. आणि या नाट्यगृहाला शोभेल अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवणारे अनेक कलाकार या सगळ्या भागात उरले.
आणि त्यांच्यासाठी त्याच्याच याची आवश्यकता होती. आणि तीच आवश्यकता लोकांना शंका होती की पुन्हा सुरू होईल का नाही. पण आनंदाची गोष्ट ही आहे की त्याचं असं पुन्हा उभं राहिलं. जयंतांनी जे कष्ट त्याच्यासाठी केले, जे आव्हान स्वीकारलं, त्या कष्टातून पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक चांगलं, अधिक उत्तम साऊंड सिस्टीम असते, आसनाची उत्तम व्यवस्था असते, हे त्याचं आज या ठिकाणी पुन्हा उभं राहतंय. त्याचा मला मनापासून आनंद आहे. त्याचं उभं करणं आणि त्यानंतर त्याचं चालवणं ही काही साधी गोष्ट, ती अत्यंत महागडी गोष्ट. मी स्वतः काही संस्थांशी संबंधित की जिथे ठेचे महाराष्ट्र नाट्य संघटनेचं थिएटर मुंबईमध्ये यशवंत थिएटर त्याचा मी अध्यक्ष आहे. नेहरू सेंटरमध्ये जे थिएटर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे. चव्हाण सेंटरमध्ये थिएटर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे. आणखी काही थिएटरमध्ये अशा वेळ करण्याच्यामध्ये माझा हातभार लागलेला. पण मला फार जरूर लागते की हे थिएटर संवर्धनात ही काही साधी गोष्ट. आणि विशेषतः सार्वजनिक जीवनात जे काम करतात त्यांना आणखी अवघड. आता उदाहरणार्थ या सगळ्याचं नेतृत्व जैन पाटील करतात. एका कार्यक्रमाचा खर्च, विजेचं मूळ, टॅक्सेशन, नगरपालिकेचे जे असतील ते कर आणि स्टाफ या सगळ्या गोष्टीचा खर्च हा प्रचंड असतो. आणि राजकारणामध्ये समाज कारणामध्ये जे लोक असतात त्यांच्याकडे ज्यावेळेस त्याच्याची मागणी करतात लोक जातात त्यावेळेस त्यांच्याकडून फुकटच मिळावं अशा प्रकारची अपेक्षा करतात. आणि अशा अपेक्षेने या त्याच्याकडं जर जाणकारांनी बघितलं तर माझी खात्री आहे की त्याचा एक जबरदस्त किंमत ज्यांचा आणि त्यांच्या सहकार्याने द्यावी लागेल. आणि माझी सूचना आहे की भावानं हे थिएटर चालायचं, चांगलं चाललं पाहिजे, अखंड कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर त्यासाठी कमीत कमी त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट तेवढी किंमत ही देण्याची तयारी त्या कष्टांनी मनापासून केली पाहिजे. तरच हे थिएटर चांगल्या रीतीनं आपल्याला सेवा देईल. मला विश्वास आहे की ज्यांचा व्यावहारिक चुकीच्या गोष्टी होऊन देणाऱ्या नाही आणि जिथे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही. आणि त्यामुळे हे थिएटर अनिवार्य आणि या परिसराच्या जनतेला नाट्य क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असो, संगीताचं क्षेत्र असो, त्या सगळ्या क्षेत्राला एक महत्त्वाचा योगदान देण्याचं ते काम त्याच्यामधून केलं जाईल. अलिबाग रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक आगळा वेगळा असा जिल्हा. आज या ठिकाणी येताना आम्हा लोकांच्या लक्षात आलं की राजकारणात काही गोष्टी घडतात पण घडतात म्हणून नावच घडते नसतात. आणि अलिबागला आल्याच्या नंतर मी सकाळ बसलो रस्त्याने सुद्धा ठिकठिकाणी लोकांनी थांबवलं आणि बघितलं त्याच्यामध्ये लोकांच्यामध्ये एक जिद्द आहे. पुन्हा एकदा मी शेतकरी कामगार पक्ष इथं उभं करू, मजबूत करू ठिकठिकाणी. आज या पक्षाला एक प्रकारची प्रोत्साहित करण्याची भूमिका जयंत अतिशय चिकाटीने करत आहे. कधी कधी मला आठवतं माझं आयुष्य
साधारण जीवनामध्ये काँग्रेसमध्ये गेले. माझं घर सगळं शेकाफळ. माझ्या घरात माझी आई शेकाफळाची, माझे भाऊ वसंतराव पवार ते शेकाफळाचे लोकसभेचे उमेदवार होते. सगळे कुटुंब ते शेकाफळाचे. मी एकटा काँग्रेसचा. आमच्या आईचं म्हणणं होतं की तुझी विचारधारा तू या पद्धतीने कर. आम्ही सगळे जे करतो ते आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ. आज शेतकरी कामाचं मी लहानपणापासून माझ्या घरात राहिलेला. मी अनेकदा घरामध्ये कधी भाऊसाहेब राऊत त्या ठिकाणी येतात, कधी केशवराव देगे आलेले, कधी शंकरराव मोरे आलेले, कधी नाना पाटील आले, ते उद्धवराव दाजीबा यांनी ते सगळे लोक आलेले. त्यांनी कुटुंबात अनेक वर्षापासून राहिले. आणि या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे सगळे लोक एका विचाराने तत्वानं आपल्या भूमिकेची आयुष्यभर प्रामाणिक राहिलेली आहे. पैसा येव, सत्ता येव, सत्ता नसेल याचा विचार कधी केला नाही. आणि आपली विचाराची भूमिका ती स्पष्ट करत त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. आणि कष्ट कधी वर्ग जो आहे त्याच्या हिताची जपणूक ही त्यांनी केली. आज पुन्हा एकदा शिकायची आज हा विचार तुला घ्यायचा विचार जयंतराव करतात त्याचा मला मनापासूनचा आनंद. आणि माझी खात्री आहे की त्यांच्या कष्टाला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल. मी त्याला एवढं सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं. महाराष्ट्र हा ज्योतिबा फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचाराचं राज्य आपण म्हणतो. आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहे त्यांना ज्योतिबा फुल्यांच्याबद्दल, शाहू महाराजांच्या संदर्भात, ते बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतःकरणापासून किती आस्था आहे त्याच्याबद्दलची शंका वाटावी अशा प्रकारचं चित्र. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राचं समाजकारण योग्य नसून पुनर्स्थापित हे जर करायचं असेल तर प्रादेशिक विचाराच्या लोकांना बाकीचे वर्ग शोधून एकत्र यावं लागेल. आणि आम्हा लोकांची भूमिका हीच राहील की काही झालं ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर यांच्या विचाराला शक्ती द्यायची. आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, डावे पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, या सगळ्यांना संघटित करून एकत्रित एकमेकांना सहकार्य करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राष्ट्रीय स्तर हा बदलायचा ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल. आणि तो विचार आम्ही लोकांनी मनापासून ठेवलेला. आणि त्यासाठी जी काही ठिकाणं ती महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची आहेत त्याच्यामध्ये रायगड त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सवय रायगडचा इच्छा नव्हती. त्या जुन्या काळामध्ये किती उंची माणसं होऊन गेली. भाऊसाहेब राऊतांच्यासारखे, नारायणराव पाटील यांच्यासारखे, दिलीप वस्ती असते, प्रभाकर पटेल आणि जयंतराव साहेबमध्ये अनेक लोक राज्यभाषेवर शेकाचा विचार मांडू शकतील आणि संघटन उभे करू शकतील अशा प्रकारची एक प्रचंड यादी ही देता येईल. इतकी कर्तृत्वाची नेतृत्वाची फळी या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिली. आणि हा इतिहास हा विसरून चालणार नाही. आणि त्यासाठी मी एवढं सांगू इच्छितो की नवीन पिढी विषयचा या जिल्ह्यातली त्या नव्या पिढीने हा प्रादेशिक विचाराचा प्रयोग करा आणि इतिहास याचं स्मरण ठेवून तो जतन करणं, तो वाढवणं
याच्यामध्ये अधिक कष्ट करण्याची गरज आहे आणि लोक सगळेजण या कामात तुमच्या मागे राहू. आमच्या त्याच्यात कसलाही राजकीय स्वार्थ नाही, फक्त विचार हा जतन केला पाहिजे, तो शक्तिशाली केला पाहिजे आणि त्या विचाराच्या माध्यमातून कष्ट कधी तो शेतकरी असेल, तो कामगार असेल, त्याच्या हिताची जपणूक करणं हेच सूत्र घेऊन आज महाराष्ट्रात काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी रायगड जिल्हा अलिबाग हा परिसर हा अत्यंत महत्त्वाचा घटक राहील याची मला खात्री आहे. आणि ज्यांचा तुम्ही काम करत राहा, आमच्या सगळ्यांची साथ आज तुम्हाला काय मिळेल ही खात्री आहे. मला आश्चर्य वाटतं की त्यांचा 70वा वाढदिवस आहे, तर त्यांच्या वडील त्याच्यानंतर ते 70 पोचले असं काही वाटत नाही. अजूनही त्यांचा उत्साह हा 35-40 आहे. मी पाहतो तेव्हा ते आहे तसेच आहे. त्यांचा स्वभाव काही फरक नाही, त्यांचा संसार चालवण्यामध्ये काही फरक नाही. कुठे का हातात घेतलं ते नीट निश्चित करायचं ही भूमिका तरी आतापर्यंत जाणीवपूर्वक जतन केलेली. महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी संस्थांचा माझा संबंध येतो. आज महाराष्ट्रामध्ये 2-3 जिल्हे असे आहेत, सिंधुदुर्ग म्हणता येईल, रत्नागिरी म्हणता येईल, रायगड म्हणता येईल किंवा ठाणे जिल्हा म्हणता येईल. या जिल्ह्यामध्ये सरकारी बँकांचं जे आहे ते शक्तिशाली. त्या बँकांची स्थिती आर्थिकदृष्ट्या मजबूत. या जिल्ह्यामध्ये रिकव्हरी घेतलेलं कर्ज ते परत करण्याची प्रवृत्ती ही अधिक आहे. म्हणजे कुठेही झालं 90% वर ही रिकव्हरी देणारे कोणत्या बँका आहेत त्याच्या जर माहिती आपण घेतली तर त्याच्यात रायगड जिल्ह्याचा उल्लेख हा करावा लागतो, सिंधुदुर्गचा करावा लागतो, रत्नागिरीचा करावा लागतो. कदाचित मी अनेक विचार करतो की नेमके या 4 जिल्ह्यातच आहे का. त्याचा अर्थ कोकणी माणसाचा काहीतरी स्वभाव नाही असं मला वाटतं. घेतलेलं कर्ज बँक ते लवकरात लवकर फेडणं त्याशिवाय गत्यंतर नाही हा विचार माणसाच्या अंतःकरणात उरले आणि मग घेतलेले पैसे परत करायचे. आता विविध जिल्ह्यातला येतो, आमच्या सगळ्या भागामध्ये बँका मोठ्या सर्वाची उंची घेतलेला पैसा दिला पाहिजे त्याची चिंता नाही. वसुलीचा तगार लागल्यानंतर वसुली त्या ठिकाणी होती. पण रायगड जिल्हा आहे ते सिंधुदुर्गमध्ये त्या रत्नागिरीमध्ये प्रवृत्ती वेगळी. घेतलेला पैसा लवकर देऊ शकतो. पैसा स्वतःच्या डोक्यावर ओझं होतं. उद्या ओझं घेऊन गेलो तर पावलं फिरणार नाही आणि त्याच्यामुळे लवकर देऊन टाकू ही प्रवृत्ती या ठिकाणी. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा नाही ही अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी ही राहिलेली. त्याच्यामध्ये तिचं व्यवस्थापन जसं महत्त्वाचं आहे तसं या सरकारचा लाभ घेणारा सर्वसामान्य माणूस आणि त्याचा दृष्टिकोन हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत घेऊन पोहोचतो. मी काही अधिक म्हणून असं सांगत नाही. मला आनंद या कार्यक्रमाला या ठिकाणी मला विचारलं की या अनेक वर्षाचा या कुटुंबाचा आंतरविधानबंध आहे. आंतरविधानामध्ये आम्ही कायम महाराष्ट्राच्या बाहेरच्यासाठी एकत्र राहू आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्यासाठी सहकार्य करू एवढाच विश्वास या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द सोडतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.